तुळजापूरमध्ये थोड्या वेळापूर्वी सिलेंडरचे स्फोट झालेत, घरगुती सिलेंडरचे. आपण या ठिकाणी पाहू शकतो. अतिशय दुर्दैवी ही घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण जी आग लागलेली आहे ती आग विझवण्याचं काम अद्यापही सुरू आहे. प्रत्येकजण या गल्लीमध्ये सगळे आग विझवण्याचं काम करतात. आता माझ्याबरोबर काही बांधव आहेत. मला सांगा या ठिकाणी कशा पद्धतीनं ही झाली घटना? मी माझ्या घरी मी बाबा खतीब आहे, मी अंडेवाला आहे आणि मी माझ्या घरी मुलाचा वाढदिवस असल्यामुळं हे माझे मेहुणे आहेत. ह्या मेहुणे सगळे माझ्या घरी आलते कार्यक्रमाला आणि घरी आम्ही असल्यानंतर आम्हाला फोन आला शेजाऱ्यांचा की शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि शॉर्ट सर्किटमुळं घराला आग लागली आहे आणि ती लागल्यामुळं आम्ही तिथून पळून गाडीवर आलो. 4 किलोमीटर राहतो मी इथून. कशामुळे लागली काय माहिती आहे? काय कळत नाही. माझ्या हिशोबानं हा शॉर्ट सर्किट झालेला असावा गॅसचा, त्या फ्रीजचा, त्यामुळे ही झालेली असावी घटना अशी मला वाटतंय. आणि किती सिलेंडरचे आवाज झाले? 7 सिलेंडरचे 7 सिलेंडर फुटलेत. आम्ही बचाव कार्य करण्यासाठी तुळजापूर वासियांचा मी बहुत धन्यवाद मानतो की त्यांनी येऊन माझ्या मेहुण्याशींचं घर वाचवलं म्हणजे वाचलंच नाही आणि पूर्ण जळालेलं आहे. हे कष्ट करून खाणारी आहे. तर हे गव्हर्नमेंटने ह्यांना सहकार्य करावं आणि मदत करावी एवढं मी बोलतो. ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो हे बचाव कार्य सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणलं तर या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. आणि आत्ता या ठिकाणी अद्यापही बचाव कार्य आणि आग विझवण्याचं काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.